ओबीसी समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा। कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर ओबीसींचं आरक्षण कमी होऊ नये यासाठी सरकार ओबीसींच्या पाठीशी, बावनकुळेंचं वक्तव्य। भारत देश लवकरच महासत्ता बनणार हा मोदींचा संकल्प। त्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीश कुमारांसह अन्य कोणी राष्ट्रहितासाठी भाजपसोबत येत असेल तर त्यांचा सन्मान झाला पाहिजे, बावनकुळेंचं वक्तव्य। ज्या मराठ्यांना कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, केसरकरांची प्रतिक्रिया। बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करणारे नितीश कुमार पलटूराम। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। तर नितीश कुमार यांच्या राजीनामा देण्यामागे भाजपचा डाव, सावंतांचा आरोप। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेला निर्णय अमान्य, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर मराठ्यांचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार, राणेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांचं वक्तव्य। ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास, चिंतन, मनन करण्याचा सल्ला। मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरूच, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती। सर्वेक्षण संपल्यानंतर त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली आहे, मराठी आता ओबीसींमध्ये वाटेकरी, छगन भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। भाजपच्या संत महंतांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हा अतिरेक आहे, हा शिवरायांचाच अपमान आहे। शिवरायांसोबत मोदींची तुलना करणाऱ्यांवर सामनातून टीका। भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, छगन भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलंच नाही, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचं मराठा समाजाला फसवलं, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य। डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून खासदार श्रीकांत शिंदेंचा सत्कार, खासदार शिंदेंवर गुलाल उधळत मराठा समाजानं मानले आभार। मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मुंबईत लागले मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर, मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरेंनी लावले बॅनर। भाजपच्या संत महंतांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हा अतिरेक आहे, हा शिवरायांचाच अपमान आहे। शिवरायांसोबत मोदींची तुलना करणाऱ्यांवर सामनातून टीका। अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू झालंय, हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झालेत। नाव न घेता संजय राऊतांचं संग्राम जगताप यांच्यावर टीकास्त्र। विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या 84व्या परिषदेचा आज दुसरा दिवस। 2003 नंतर हा कार्यक्रम महाराष्ट्रात। राज्याला संधी दिल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांनी मानले लोकसभा अध्यक्षांचे आभार। नवी मुंबईत आजपासून विश्व मराठी संमेलनाचं आयोजन, राज ठाकरेंची संमेलनाला उपस्थिती। महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी, राज ठाकरेंची मागणी। तर राज्यातील सर्व शाळांना पहिली 10वी मराठी सक्ती करण्यात आली आहे, दीपक केसरकरांची माहिती। मध्य रेल्वेच्या पुणे लोणावळा मार्गादरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक, त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द। मुंबई ते अहमदाबाद स्थानकादरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणार। याकरता रुळांची क्षमता आणि इतर कामं करण्यात येणार, यासाठी 4000 कोटींचा खर्च केला जाणार। 13 फेब्रुवारीला कोल्हापुरातून अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार, रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती। तर अयोध्येतून परतीच्या प्रवासाला ही रेल्वे 16 फेब्रुवारीला सुटेल।
आज राज्यात 20 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 57 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यात 236 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या. राज्यात थंडीचा जोर वाढणार, कोकणात सरासरी इतकी तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईतील किमान तापमानात पुन्हा वाढ, तर काही तासात उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज. तापमान 37°C पर्यंत जाण्याची शक्यता. स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात. सहाय्यक आयुक्तांनी दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ऑन फील्ड राहावं. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांचे निर्देश. वरळीत एक धाव खाकीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. आदित्य ठाकरेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. नागपूरच्या सुमठाणा गावाजवळ निरंकारी संत समागमचं आयोजन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 2.5 लाखाहून अधिक भाविक कार्यक्रमात सहभागी. पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 6 किलोचं 3.5 कोटींचं सोनं जप्त. सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक. संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन. पहाट ॲग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक गोपीनाथ वाघ यांच्या संकल्पनेतून ऑइल मिलची स्थापना. फेब्रुवारीपासून शिवडी नावाशिवा अटल सेतूवरून थेट कोस्टल रोडवर येता येणार. या प्रकल्पामुळे इंधनाची 34% तर वेळेची 70% बचत होणार असल्याची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून मुंबईमध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात. मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित. कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख केदार शिंदेंनी दत्तात्रय मायाळू यांना पुष्पगुच्छ देऊन केलं विनम्र अभिवादन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.